जय भीम का मागितलेलं नाही म्हणून म्हणावंसं वाटतंय. मागून काही मिळत नसतं ध्यानी धरावं लागल. मागून काही मिळत नसतं ध्यानी धरावं लागल. त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. हा त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. का लढावं लागतंय? धनबळांनो आपण शून्य, आपल्या वाट्याला दारिद्र्य दैन्य. आमचा समाज 10% सुधारलेला आहे. आम्ही सुधारण्याबद्दल काय बोलत नाही, पण येणाऱ्या काळामध्ये जे उपेक्षित लोक अजून आमच्या समाजात आहेत त्यांचं पण या ठिकाणी उत्थान झालं पाहिजे, ही बाबासाहेबांची संकल्पना आहे. आमच्या समाजाची नाही तर भारतातल्या तमाम उपेक्षित बहुजनाची परिस्थिती या ठिकाणी सुधारली पाहिजे. हा समाज शहाणा झाला पाहिजे, शिकून आपले हक्क मागण्यासाठी सक्षम झाला पाहिजे. म्हणून मला असं वाटतंय, मागून काही मिळत नसतं ध्यानी धरावं लागल. त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. हा त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. धनबळांनो आपण शून्य, आपल्या वाट्याला दारिद्र्य दैन्य. नाही लाभणार करून पुण्य, अंगी शक्ती हवी चैतन्य. परिस्थितीवर मात करून फळ मिळवावं लागल. परिस्थितीवर मात करून फळ मिळवावं लागल. मग त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. ही स्वाभिमानाची लढाई, ही हक्कासाठीची लढाई, ही न्यायासाठीची लढाई, ही अस्तित्वाची लढाई. हजारो एकर जमीन असणारी लोक उपेक्षिताच्या आरक्षणावर जळत आहेत. जळणाऱ्याला तसंच जळू द्या, खाक होऊ द्या, आणि त्यांच्या खाक झालेली राख आमच्या कपाळाला लावा. क्रांतीचा शिंगार फुका आणि उठा. कशाची लढाई आहे? ही स्वाभिमानाची लढाई, ही हक्कासाठीची लढाई, ही न्यायासाठीची लढाई, ही अस्तित्वाची लढाई. एकजुटीनं कंबर कसून पेठून उठावं लागल. एकजुटीनं कंबर कसून पेठून उठावं लागल. त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. शौर्य गाजवलं राहून एक. बाबासाहेबांनी एक तरफ बाबा साहब खिलाफ दुनिया थारी थी, धर्म पे नाम पे चलने वाली गद्दारी थी, दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके. दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत हे भारतामध्ये आरक्षणाच्या नावाखाली. आरक्षण आम्हाला नको तर कुणालाच नको असा हा संदेश या भारतामध्ये चालू आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने लढा दिला. त्यावेळेस काय होतं? शौर्य गाजवलं राहून एक, भल्या भल्यांचं कापलं नाक. जवा पेठून उठते राख, पडतो वैऱ्याला आपला धाक. पण जशाला तसं आणि राहून कसं नीतीनं वागावं लागल. इथं धम्माचं प्रतीक बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समतेचा, समानतेचा आणि संदेश दिलेला आहे. तुम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही, कुणाचा अन्याय सहन बी करायचा नाही. म्हणून हा संदेश आम्हाला नीतीने वागावा लागेल. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला आंदोलन, हक्क, न्याय मागण्यासाठी बाबासाहेबांनी रीतसर मार्ग दिलेला आहे. कारण त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. भीमबाबांची संदेशवाणी आता पसरली कानोकानी. रण उतरलं वीर मैदानी, भीम टोल्यानं पाजलं पाणी. बाळासाहेब आंबेडकरांच्या शब्दातून या प्रस्थापितांच्या व्यवस्थेला हादरे देण्यासाठी बाबासाहेबांचे नातू बहीणजी मायावती, माझा या गीतातून संदेश आहे. बहीण मायावतीची ताकद, बहीण मायावतीचा रुतबा. एक दलित बेटी या भारताची पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रूढी परंपरा या देशामध्ये जिथं चालतात, जिथून तयार होतात, गंगेचं स्नान चाललं जातं आणि इथं कुत्र्या मांजराला तुपाशी रोटी खाऊ घातली जाते आणि उपेक्षिताला आम्हाला मार दिला जातो. असल्या भूमीमध्ये काशीराम साहेबांनी प्रस्थापिताच्या उरावर बसून तिथं बहुजन समाज पार्टी सत्ता आणली. माझं एक स्वप्न आहे, आज बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या देशामध्ये वादळ निर्माण करावं. त्यासाठी भीमबाबांची संदेशवाणी आता पसरली कानो कानी, रण उतरले वीर मैदानी, भीम टोल्यानं पाजलं पाणी. नरेंद्र आपलं ध्येय साधया मरून उरावं लागल, नरेंद्र आपलं ध्येय साधया मरून उरावं लागल. त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल, त्यासाठी लढावं लागल तुला, त्यासाठी लढावं लागल. जय भीम. क्या बात, क्या बात.